रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. एफआयआर न घेणं हे दुर्दैवी, तर दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार. राज ठाकरेंनी विश्वास दिल्याची रोहित पवारांची माहिती. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. राजकारण करण्याची ही वेळ नाही. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जय पवारांना स्टेजवर दिलेल्या वागणुकीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा इशारा. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता. सत्याचा विजय झाला. प्रसार माध्यमांशी बोलताना केजरीवालांना अश्रू अनावर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन दिल्लीला रवाना. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेणार भेट. वरिष्ठ नेते नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक आदित्य ठाकरेंनी टाळली. राज्यसभेच्या एका जागेसाठी उभाठा सेना आग्रही. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उभाटामध्ये इच्छुक नेत्यांची रस्सीखेच. प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारेंसह अंबादास दानवे खैरेही इच्छुक. सूत्रांची माहिती. कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा. एआयच्या माध्यमातून मराठीतून दर्जेदार डेटा तयार करा, राज ठाकरेंचं आवाहन. आमलकी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. माऊलींचं मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची आळंदीत मोठ्या प्रमाणात गर्दी. ठीक आहे, चला रोल करा. बोला. पवार आज तुम्हाला भेटून गेले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. रोहित पवार मरीन ड्राईव्हमध्ये 12 फुटी झालं. एफआयआर घेतली जात नाही. काय मला त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या आता इथे. प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात हा धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या. मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतले गेले नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले, त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते. आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफआयआर लिहून नाही घ्यायचं म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफआयआर घेऊ नका. मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते. पण एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते.
जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे. सोबतच सीबीआय आणि सीआयडीची चौकशी हां, तेही कुठपर्यंत आले? अजून सीबीआय चौकशी जी आहे मला असं वाटतं तर ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते. म्हणजे किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाहीये. आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता ह्याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करते याची फक्त उत्तर सरकारने द्यावी. रोहित पवार वारंवार असं म्हणतात की ही जी तक्रार आहे त्यांना ती डीजीसीए आणि त्याचबरोबर माझं तेच म्हणणं आहे. तो टेक्निकल पार्ट सोडून द्या तुम्ही. एकदा एफआयआर नोंदवला गेल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी ते सांगितल्या जातील त्याप्रमाणे चौकशी व्हावी. सोपं आहे. अहवाल सुद्धा प्रतीक्षेत आहे, कारण एका महिन्याच्या आत आम्ही अहवाल देऊ असं सांगितलं गेलं होतं अपघातानंतर. त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा सरकारच्या. एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आहे एवढ्या गोष्टींचं फक्त उत्तर सरकारने द्यावं. 3-3 ठिकाणी प्रयत्न करून पण जर समजा नोंदवून घेतले जात नसतील आणि पोलीस स्टेशनवरती जर समजा तुम्ही दबाव टाकत असाल की नोंदवून घ्यायचा नाही म्हणून, तर हे कशासाठी आहे ते कळलं पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रोहित पवार आमदार आहेत आणि अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात ते एफआयआर नोंदवू पाहत आहेत. त्यांचा एफआयआर जर नोंदवला जात नसेल तर तर सर्वसामान्य माणसाचं काय करायचं? आणि हा कुठच्याही राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्यातली एक व्यक्ती गेलेली आहे आणि इतका दुर्दैवी अपघात हा कोणाचाच अपघात होऊ नये, इतका दुर्दैवी तर होऊच नये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर समजा काही गोष्टी जर त्रुटी असतील, त्या त्रुटी जर समजा एफआयआरमध्ये मांडायच्या असतील तो मांडला दिला जात नाही. मला असं वाटतं की हे काहीतरी आपण कुठेतरी भलत्या लेवलला महाराष्ट्र आपण घेऊन चाललेलो आहे एवढंच फक्त यातनं दिसतं, अजून काही दिसत नाही. एफआयआर दाखल करून घेत नाहीये तर ह्या जे अधिकारी दाखल करून घेतले तर ह्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणं अपेक्षित. पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? सरकारवर दबाव. नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावेत. मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचं आहे, सरकारी दबावामुळे एफआयआर जर नोंदवला जात नसेल तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. 1 महिना होत आला प्राथमिक अहवाल सुद्धा सादर झाला, अजून सादर झालं नाही. तर त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या ह्याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे. ही गोष्ट घडलेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या हद्दीमध्ये खरं तर ही गोष्ट घडते तिकडे एफआयआर नोंदवलं जाते. त्या ठिकाणी जेव्हा एफआयआर नोंदवायला गेले तिकडेही टोलवाटोलवी केली. मी तेच बोलतोय ना. मला असं वाटतं 3 ठिकाणी त्यांनी केलं प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना हे सांगितले विधानभवनात सीबीआय चौकशीची मागणी करतो. सीबीआय चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक एफआयआर आहे ना फक्त, त्या एफआयआरला सरकार का घाबरतं? रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला ते मी ऐकले होते ना. त्यांची ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला ते आपण मुद्दे मांडले होते, मी सांगितले होते, मी ऐकले होते. टेक्निकल मला असं वाटतं ते बोलू शकतात जास्त. ठीक आहे. हे बस.
काय मला आता इथे एक आलं होतं, पण मी जाऊन देतो. थोडंसं ठाकरी भाषेत होतं त्याच्या प्रश्नावर त्याच्या प्रश्नावर. चला ना, बस ना आता. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती. रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतलेली होती. त्या संदर्भात ते बोलत होते. FIR का दाखल करून घेतला जात नाही असा सवाल त्यांनी देखील उपस्थित केलेला आहे. जर राजकीय नेत्यांचाच अशा प्रकारे FIR दाखल केला जात नाही आहे तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल देखील या निमित्तानं त्यांनी उपस्थित केलेला आहे. कारण अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळे संशय उपस्थित केले जात आहेत. त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे असा मुद्दा देखील राज ठाकरे यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेला आहे. रोहित पवार यांनी भेट घेतली होती राज ठाकरे यांची आणि त्यांच्या सोबत याबाबत चर्चा केली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अपघात कसा झाला ते अजून समजलेलं नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. काही काळबेरं आहे का, संशय निर्माण होतोय असं देखील राज ठाकरे हे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत. जो FIR दाखल केला जात नाहीये त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. राज ठाकरे यांनी देखील अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जे काही शंका उपस्थित केल्या जात आहेत त्यावर देखील भाष्य केलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी चौकशी व्हावी, FIR दाखल करून घेतला जात का नाही आहे याबाबत देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. आणि या संदर्भात FIR दाखल करून घ्यावा, कुणाचा दबाव तर नाही आहे अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस यंत्रणांवर असा देखील सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतलेली होती आणि अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार सातत्यानं पत्रकार परिषद घेत जे काही प्रश्न उपस्थित करत आहे, शंका कुशंका रोहित पवार यांच्याकडून मांडण्यात आलेल्या आहेत त्या सर्व त्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे देखील मांडल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यानंतर राज ठाकरेंनी देखील याबाबत सवाल उपस्थित केले.